ओके. कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये लक्ष्मीनगर प्रभाग नंबर 11 योगेश शिंदे, संगीताताई भालेराव आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना भरत मोरे या तिघांच्या प्रचारार्थ सर्व निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणचे स्थानिक मतदार आम्ही या ठिकाणी नागरिकांना भेटत असताना या प्लॉटचा विषय गेल्या 10 ते 12 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. या ठिकाणी अक्षरशः वरती हिरवळ साचली आहे. पाणी 10 वर्षापासून साचलंय. डेंग्यूचे डास असतील, अनेक या ठिकाणी कीटक असतील, सर्प, नाग अशा प्राण्यांचा सुद्धा या ठिकाणी वावर आहे. अक्षरशः या बाजूला असलेले सगळे बंगले, आता हे जर घर बघितलं, अक्षरशः हे कुटुंब ह्या डबक्यामुळे म्हणावं लागलं. ह्या डबक्यामुळे या कुटुंबाला हा परिसर सोडून जावा लागला. मग बेशरम नगरपालिकेचे बेशरम अधिकारी जर आपल्याला हे समजत नसेल, फक्त आपण वसुलीसाठी नळाला जर लोकांच्या खुट्या ठोकतात, घराला कुलूप लावण्यापर्यंत जातात, लोकांची दुकानं बंद करण्यापर्यंत जातात, लोकांना तुम्ही त्रास देतात वसुलीसाठी, जर आपण इथपर्यंत जातात, मग आपला हा परिसर दिसत नाही का? हा साचलेला डबका आपल्याला दिसत नाही का? जो कोणी मालक असं त्याच्याशी तुम्ही संवाद साधून जर तुम्ही ह्या गोष्टी जर क्लिअर केल्या तर ह्या परिसरातले लोक यांना त्रास होणार नाही. अनेक वेळा या स्थानिक लोकांना डेंग्यू झालाय, या ठिकाणी व्हायरल होतंय, अनेक आजार या ठिकाणी उद्भवत आहेत. या परिसरातील नागरिकांनी आम्ही प्रचाराला आलो असता काही आपल्या या भागातील आपल्या देशाचे संरक्षण करते आपले जवान जे रिटायर्ड आहेत ते सुद्धा मला या ठिकाणी भेटले. स्थानिक नागरिक भेटलेत, काही महिला भेटल्यात. त्यांनी फक्त हेच दुःख व्यक्त केलं, दादा हो तुम्ही प्रचाराला आले असता तुम्ही हा परिसर पहिले तुम्ही सुरक्षित व स्वच्छ झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही तुम्हाला मागणी करतो, तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ. नये आम्ही या लोकशाहीनं पद्धतीनं चाललेल्या निवडणुका आम्ही याचा निषेध करतोय. बरोबर आहे. मतदारांच्या दारात आम्ही राजकीय पक्षाचे लोक कार्यकर्ते आम्ही जेव्हा मत मागायला जातो त्यावेळेस त्यांना ते जेव्हा पोटाला पीळ देऊन जेव्हा ते नगरपालिकेला कर भरतात, टॅक्स भरतात, त्यावेळेस त्यांना त्या सुविधा मिळायला पाहिजेत. जर त्यांना सुविधा मिळत नसेल तर नगर परिषद काय कामाची? नगर परिषदेमध्ये प्रत्येक खुर्चीवर बसतात, आरोग्य विभागापासून बांधकाम विभागापासून मुख्याधिकारी साहेब, उपमुख्याधिकारी साहेब, अनेक अधिकारी. जर आपण त्या ठिकाणी फक्त खुर्च्या उभवत असाल तर मतदाराने मतदान केंद्रावर येऊन लोकशाहीचा उत्सव का साजरा करावा? ही जर त्यांची परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी डबकं साचलंय त्याच्या समोरच्या बाजूला नगरपालिकेने आता काम केलं, अर्धवट गटर सोडली आहेत, जुने पाईप आणि नवीन पाईप ऍडजस्टमेंट केली. याचा अर्थ याच्यात भ्रष्टाचार झालाय. नागरिकांनो बघा, जो ठेकेदार ज्याच्याकडे डिग्री नाही, जो इंजिनियर नाही, अशा या राजकीय लोकांना बगल बच्चांना काम दिलं जातं. बुद्धीची कमतरता असल्या कारणानं फक्त ठेक्यामध्ये पैसा कमवायचा या दृष्टीनं अशा अर्धवट कामं होतात. त्याचाच परिणाम आहे. हे पाणी जे साचलंय ना, यातून पाणी सगळं बाहेर पडतं आणि ते पाणी या ठिकाणी साचतंय आणि ही लेवल बरोबर नसल्यामुळं आणि अर्धवट काम झाल्यामुळं या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. याची जबाबदारी घेणार कोण? या परिसरात लहान लहान बालक आहेत, वृद्ध आहेत, अबलवृद्ध, सगळ्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. याची जबाबदारी कोण घेणार? मुख्याधिकारी साहेब, ही जबाबदारी तुमची आहे. आता मतदार राजा मत तर देणारच, नोटाचंही बटन दाबणार, कुणाला द्यायचं तो ठरवणार, पण आता टार्गेट मुख्याधिकारी साहेब आपण आहेत. कारण आपण या प्रशासक, या राज्यामध्ये जे प्रशासक आहे नगरपालिकेवर, त्याचे तुम्ही मुख्य आहात. ही काळजी घेणं तुम्ही घेतली पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही चुकलात तर निश्चितच जनता आता तुम्हालाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अतिशय नालायकपणा या बऱ्याच 10 वर्षापासून 12 वर्षापासून त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं. आमचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आकाश कानडे यांनी सांगितलं, अनेक वेळा निवेदने दिलीत, अनेक वेळा प्रशासनाला जाऊन जाग येण्यासारखी अनेक त्यांना लाज वाटल असे आंदोलन आम्ही केलेत, पण तरीही प्रशासनाला जाग आली नाही. मी इथल्या मतदार राजाला आव्हान करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निश्चितच या कोपरगाव शहरातील सत्ता सगळ्या मतदार राजानं आमच्या एक हाती जर दिली तर निश्चितच अशी वाईट अवस्था आपल्या कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागाच्या चौकात, सेंटरला, कोपरगाव शहराच्या बाजूने, कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी अनेक ठिकाणी अशी परिस्थिती झाली. त्यामुळे कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली.
मी खालच्या पातळीला जाऊन रागाने शिवी सुद्धा व्यक्त करू शकतो, कारण मानसिकता माणसाची हीच असते. जेव्हा राग येतो तो राग शिवीतून व्यक्त होतो, कधी कानामागून तरी व्यक्त होतो. असा राग आम्ही ना एक नागरिक म्हणून मी व्यक्त करू शकतो, पण मला त्या लेवलला जायचं नाही. हा लोकशाहीचा उत्सव चालू आहे. प्रत्येक मतदाराचा अधिकाराचा मान सन्मान झाला पाहिजे, तो मान सन्मान आम्ही करणार. पण हे काम मुख्याधिकारी साहेब, फक्त आपण खुर्चीवर उभं नका. मी कायम आपला आरोप केलाय, टक्केवारीसाठी आपण आपली नगरपालिका गुंतून ठेवू नका, बाहेर पडा. मतदार राजाचा उत्सव आहे हा. जर तो मतदानाच्या आधीच जर आजारी पडला तर त्याच्या मताचा अवमान आहे, लक्षात घ्या. हा महाराष्ट्राचा अवमान आहे, महाराष्ट्राच्या मातीचा अवमान आहे, या भारत मातेचा अवमान आहे. तो अवमान मतदार राजा आता सहन करणार नाही. जर तो टॅक्स भरतो ना, त्याला सुविधा मिळालीच पाहिजे, त्याच्या आरोग्याची सुरक्षा झालीच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे. अन्यथा 8-10 दिवसात जर काम नाही झालं मुख्याधिकारी साहेब, निश्चितच तुम्ही सगळे अधिकारी पदाधिकारी, आम्ही सगळे शिवसैनिक, भले आम्हाला तुरुंगात बसवलं तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणून तुम्हाला इथं बुचकळल्याशिवाय, इथं आपटल्याशिवाय तो आम्ही तुम्हाला आणत. कारण ही जनता आहे हो, ही जनता आम्हाला मत देताना आम्हाला प्रश्न विचारणारच आहे. प्रत्येक राजकीय ना त्या माणसाला प्रश्न विचारतात, पण हा प्रश्न निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे निष्ठावंत शिवसैनिक, आमचे सगळे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नक्कीच त्या ठिकाणी त्या खुर्चीवर गेल्यानंतर निश्चित हे प्रश्न सोडवणार आहेत. खुर्चीवर जाऊ अथवा न जाऊ, आम्हाला जनता मतदान करो अगर न करो, कारण दोन्ही कारखान्यांकडून कोट्यावधी रुपयाची सरबत्ती चालू आहे. 15-16 वर्षाचा तरुण, मी आता अजूनही सांगतो, तो हॉटेलमध्ये जाऊन व्यस्त दिन होतोय. रात्री 9च्या नंतर मतदार राजांना विनंती करतो मी, तुम्ही सगळे कोपरगावचे परमिट रूम बिअर बार चेक करा. 15-16 वर्षाचा मुलगा कुटुंब त्याला सांगतं जावा प्रचाराला चालला, 4 मुलांमध्ये चालला, तुला दुनियादारी कळली पाहिजे. तो जातो आणि त्याच्या खिशात यांनी 5-5, 10-10 हजार रुपयाचे पाकिट देतात राजकीय लोक. तुमचा मुलगा कोणत्या वळाला जातोय मतदार राजावर बघा जरा, त्याकडे लक्ष द्या. तो नाही गेलेला चालेल, पण तो व्यस्त दिन जर झाला, उद्या निवडणुका संपणार आहेत. 4 तारखेनंतर जेव्हा त्याच्या खिशात राजकीय लोकांचे पाकिटं बंद होतील ना, त्यावेळेस तो तुमच्या घरात दरोडा टाकल्याशिवाय राहणार नाही. असा आपला हा तरुण नासवला जातोय. त्याच्यामुळं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. निश्चितच मी सांगितल्याप्रमाणे करत, जर मी कुठं चुकलो तर बोललोच आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आम्ही सगळे राजीनामे देऊन टाकू, पण ती वेळा मिळून देणार नाही, कारण आम्ही शब्दाला जागणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.